नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, केंद्रीय गुप्तचर विभाग 2025 ची ही रिक्रुटमेंट असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची ही नवीन भरती असणार आहे। त्यामध्ये बघा, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ते विद्यार्थी आता या जी एग्जाम होणार आहे तर त्यासाठी तुम्ही फॉर्म फिल करू शकता। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी केंद्रीय गुप्तचर विभाग 2025 ची एक्झामिनेशन असणार आहे त्यासाठी बघा किती जागा असणार आहे, कोणती पोस्ट असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे का, त्यानंतर लास्ट डेट कोणती असणार आहे, तसेच बघा ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, त्यानंतर जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटची लिंक पण तुम्हाला भेटून जाणार आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन किती मिळणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे डिटेल्स जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी आपण माहिती जी आहे तर ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट्स जे असतील तर ते डाऊट्स क्लिअर होतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर ती ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊयात। इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यामध्ये बघा असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025। तर यामध्ये बघा जे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 ही आपली पोस्ट असणार आहे। खाली आपण त्याविषयी माहिती बघणारच आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण पोस्ट विषय बघा विद्यार्थी मित्रांनो वरतीच माहिती बघितलेली आहे, ACIO 2 एक्झिक्युटिव्ह। तर या ठिकाणी बघा क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप C, नॉन ग्रॅज्युएटेड नॉन मिनिस्ट्रियलची ही पोस्ट असणार आहे। आता मग तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे बघा, लेवल 7 नुसार 44,900 ते 1,42,000 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे। इन द पे मॅट्रिक्स प्लस ॲडमिसिबल सेंट्रल गव्हर्नमेंट अलाउन्सेस, तसेच अजून त्याच्यात गव्हर्नमेंट अलाउन्सेस जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे। तर बघा आपण पेमेंट विषयी माहिती बघितलेली आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे आता नंबर ऑफ वॅकन्सी दिलेली आहे बघा, या ठिकाणी बघू शकता नंबर ऑफ वॅकन्सी। UR कॅटेगरी, ओपन कॅटेगरीसाठी बघा किती जागा आहे, 1,537 जागा आहे। त्यानंतर EWS कॅटेगरी आहे, EWS साठी बघा 442 जागा आहे। त्यानंतर OBC कॅटेगरीसाठी बघा 946 जागा असणार आहे। SC कॅटेगरीसाठी बघा 566 आहे। ST कॅटेगरीसाठी 226 जागा असणार आहे। अशा टोटल मिळून बघा 3,717 टोटल जागा असणार आहे। आता मग या पोस्टसाठी ॲप्लिकेशन कोण कोण करू शकतं, तर बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे बघा, ग्रॅज्युएशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। फक्त तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। कोणते पण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तसेच तुमचं प्रोफेशनल कोर्सेस असेल त्यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। त्यानंतर डिस्क्रायबल क्वालिफिकेशन, नॉलेज ऑफ कम्प्युटर्स। आता कम्प्युटर्स नॉलेज यामध्ये जर तुम्हाला 10वीला ICT असेल किंवा कम्प्युटरचा एखादा कोर्स झालेला असेल ते सुद्धा चालून जाणार आहे। पण फक्त तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालेलं असेल तरी ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। कम्प्युटरचं नॉलेज तर आता जवळपास सर्व विद्यार्थ्यांनाच असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय दिलेलं आहे, एज लिमिट विषयी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एज लिमिट विषयी माहिती दिलेली आहे। तुमचं एज जे आहे तर ते बघा 18 ते 27 या दरम्यान असलं पाहिजे। त्यानंतर बघा अप्पर एज लिमिट रिलॅक्सेबल 5 इयर्स SC ST अँड 3 इयर्स OBC कॅन्डिडेट्स। बघा जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचं एज जे आहे तर ते 27 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला बघा एज रिलॅक्सेबल मिळणार आहे 5 इयर्सचं। म्हणजे जे SC ST कॅटेगरी मधील विद्यार्थी आहेत त्यांना 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। आणि जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 3 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। तर अशा प्रकारे एज लिमिट बघितलेलं आहे, एज रिलॅक्सेशन विषयी सुद्धा माहिती आपण बघितलेली आहे। त्यानंतर बाकीचे कॅटेगरीतील
जे स्टुडंट्स असतील तर त्यांसाठी सुद्धा या ठिकाणी एज रिलॅक्सेशन विषयी माहिती दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा एक्झामिनेशन विषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. या ठिकाणी सेम ऑफ एक्झामिनेशन. आता यामध्ये एक्झामिनेशन बघा तुमची सुरुवातीला एक रिटन एक्झामिनेशन होणार आहे. रिटन एक्झामिनेशन मध्ये बघा फर्स्ट त्यामध्ये एक फर्स्ट एक्झाम असणार, टायर फर्स्ट आणि टायर सेकंड. तर बघा टायर फर्स्ट मध्ये बघा 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन असणार आहे, डिवायडेड इंटू 5 पार्ट्स कंटेंट. आता त्यामध्ये 5 सब्जेक्ट असणार आहे. कोणकोणते आहे बघा, म्हणजे 20 क्वेश्चन प्रत्येक इच सब्जेक्टला असणार आहे, म्हणजे करंट अफेअरला 20 अशा प्रकारे संपूर्ण. पहिला सब्जेक्ट आहे करंट अफेअर्स, 20 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर जनरल स्टडीजला पण 20 क्वेश्चन, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडला 20 क्वेश्चन, त्यानंतर रिझनिंग अँड लॉजिकल ॲप्टिट्यूड यासाठी सुद्धा 20 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर बघा इंग्लिशसाठी सुद्धा 20 क्वेश्चन. अशा प्रकारे तुमचे 100 मार्क्स ज्या 100 क्वेश्चन जे आहे तर त्याचं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे बघा 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला यासाठी असणार आहे. टाइम बघा 1 तासाचा वेळ भेटणार आहे, 100 मार्क्स असणार आहे, म्हणजे एक क्वेश्चन 1 मार्कला आणि निगेटिव्ह 1/4 मार्क. निगेटिव्ह जर चुकला तर त्यासाठी निगेटिव्ह मार्क्स असणार आहे. त्यानंतर मग टायर सेकंड होणार आहे, ती असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स पेपर असणार आहे 50 मार्क्सचा. त्यामध्ये मग तुम्हाला 20 मार्क्सला एसे विचारला जाणार आहे तो. त्यानंतर बघा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनसाठी 10 मार्क्स असणार आहे. त्यानंतर लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन 2 क्वेश्चन दिले जाणार आहे, 10 मार्क्स इच. करंट अफेअर्स म्हणजे ते 2 क्वेश्चन जे असणार आहे मग ते करंट अफेअर्स असतील, इकॉनॉमिक्स असू शकता किंवा सोशिओ पॉलिटिकल इश्यूज यावर असू शकता. म्हणजे 2 प्रश्न विचारले जाणार आहे, एक क्वेश्चन 10 मार्क्सला, असे 20 मार्क्सचा हा सेक्शन असणार आहे. म्हणजे टायर सेकंड मध्ये बघा हे जे 50 मार्क दिलेलं आहे, 50 मार्क्स या ठिकाणी एसे 20 मार्क्सला, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन 10 मार्क्सला 30 झाले, आणि हे खाली दिलेले 2 क्वेश्चन 20 मार्क्सला, असे 50 मार्क्स या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यासाठी सुद्धा 1 तासच वेळ असणार आहे. त्यानंतर मग पुढची स्टेप असणार आहे इंटरव्ह्यू. टायर थर्ड इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे तर तो 100 मार्कचा असणार आहे. तर बघा जवळपास तुमचा किती 100 50 जवळपास 250 मार्कची तुमची एक्झामिनेशन असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिटी ऑफ एक्झामिनेशन. एक्झामिनेशन सिटी दिलेले आहे एक्झामिनेशनचे, तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये असाल त्यानुसार. आपण महाराष्ट्रामधील सेंटर बघूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा महाराष्ट्रामध्ये बघा अमरावती सेंटर आहे. अजून कोणकोणते सेंटर आहे बघूयात. छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, कोल्हापूर आहे, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर असे महाराष्ट्रामधील एक्झाम सेंटर असणार आहे. हे या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तुमची टियर फर्स्ट होणार आहे त्यासाठी हे एवढे एक्झाम सेंटर असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय माहिती दिलेली आहे बघूयात. पुढे बघा आता इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत बघा. ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात कधी होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 19 जुलै 2025 म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा पुढे काय माहिती दिलेली आहे. क्लोजिंग डेट म्हणजेच लास्ट डेट जी आहे बघा, क्लोजिंग डेट विचारलेली आहे. लास्ट डेट कधी असणार आहे बघा, 10 ऑगस्ट 2025 ही एक ऍप्लिकेशन करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही जर ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही पेमेंट करणार असाल त्यासाठी सुद्धा 10 ऑगस्ट 2025 ही लास्ट डेट असणार आहे. आणि जर तुम्ही SBI ऑफलाईन पद्धतीने SBI चलननी जर तुम्ही पेमेंट करणार असाल ऑफलाईन तर त्यासाठी 2 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहे. 12 ऑगस्ट 2025
12 ऑगस्ट 2025 ही जी आहे तर ती लास्ट डेट असणार आहे, जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करत असाल तर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इम्पॉर्टंट डेट्स बघितलेल्या आहे. त्यानंतर पुढे हाऊ टू अप्लाय त्याविषयी माहिती दिलेली आहे. ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचं, फोटोची साईज या ठिकाणी बघू शकता तुम्ही. फोटोची साईज दिलेली आहे. त्यानंतर किती साईज मध्ये असलं पाहिजे त्याविषयी माहिती दिलेली आहे. कलर विषय दिलेला आहे. सिग्नेचरची साईज वगैरे त्याविषयी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनेशन फी किती लागणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ऑल कॅन्डिडेट्स त्यासाठी बघा रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550 रुपये फी असणार आहे. आणि जे विद्यार्थी बघा मेल कॅन्डिडेट्स UR, EWS अँड OBC कॅटेगरीतील स्टुडंट्स असाल तर त्यांसाठी बघा एक्झामिनेशन फी 100 इन द ॲडिशन टू द रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550 प्लस म्हणजे असे टोटल बघा 650 रुपये फी लागणार आहे. बघा म्हणजे साधं सोपं, ज्यांची कॅटेगरी UR कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी असेल, EWS असेल आणि OBC कॅटेगरीचे स्टुडंट्स त्यांना 650 रुपये फी लागणार आहे. आणि बाकीचे जे SC ST कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील त्यांना 550 रुपये फी लागणार आहे. तर बघा अशा प्रकारे फी विषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. क्लोजिंग डेट आपल्याला माहितच आहे 10 ऑगस्ट ही जी आहे तर ती लास्ट डेट असणार आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण संपूर्ण जी माहिती आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जी माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करण्यासाठी बघा या पेजवर यायचं आहे. या पेजची लिंक जी आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर यावर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन विंडोच्या राईट साईडला बघा रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. ID पासवर्ड मिळून जाणार आहे. ID पासवर्ड मिळाल्यानंतर परत या पेजवर यायचं आहे. या पेजवर आल्यानंतर या ठिकाणीच विंडोच्या राईट साईडला इथे लॉग इनचं बटन आहे. लॉग इनवर क्लिक करून तुम्हाला ID पासवर्ड टाकायचा आहे. व्यवस्थित तुम्हाला फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. फॉर्म फिल केल्यानंतर सर्व स्टेप्स झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतरच तुमचं सक्सेसफुली सबमिशन होणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण स्टेप्स असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जी IB भरती आहे म्हणजे इंटेलिजंट ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागाअंतर्गत 2025 ची भरती निघालेली आहे तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. लास्ट डेट आहे 10 ऑगस्ट 2025. जे विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करणार आहे तर लवकरात लवकर करून घ्या. म्हणजेच तुम्हाला जर लास्ट डेट पर्यंत तुम्ही वाट बघितली तर नंतर वेबसाईट चालत नाही, खूप सारे प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. तर त्यामुळे लवकरात लवकर ऍप्लिकेशन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.